आणि आता बातमीपत्राला सुरुवात करतोय. थेट आपण जातोय अमरावतीमध्ये, कारण अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्नितांडवा प्रकरणी काही धक्कादायक खुलासे झालेले आहेत. पीडब्ल्यूडी विभागानं फायर ऑडिटकडे 37 दिवस दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळे 3 नवजात बाळांचे प्राण गेले आहेत. या हॉस्पिटलच्या फायर ऑडिटची मुदत 29 ऑगस्टलाच संपणार होती आणि तेव्हा रुग्णालयानं त्याआधीच हालचाली केल्या होत्या. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवार यांनी फायर ऑडिटसाठी 25 जूनलाच पत्र दिलं होतं. त्यानंतर 17 जुलैला स्मरणपत्र सुद्धा पाठवलं, पण त्याकडे 37 दिवस दुर्लक्ष केलं गेलं म्हणून 3 नवजात बाळांचा बळी गेलेला आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी याच हॉस्पिटलमधल्या दुसऱ्या वॉर्डमध्ये वॉशिंग मशीन जळाल्याचं वरिष्ठांपासून दडवण्यात आलं होतं. तर अमरावतीतून आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शुभम, धक्कादायक असे हे खुलासे आहे. वरिष्ठांचीच या ठिकाणी आपण पाहतोय त्यांनी हलगर्जीपणा केल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि पीडब्ल्यूडी विभाग सुद्धा तेवढाच यासाठी दोषी असल्याचं कळतंय. वैष्णवी, सरकारी अनास्थेची बळी कशाला म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकूणच जर पाहिलं तर लालफित शाहीत ही संपूर्ण ऑडिट प्रक्रिया अडकलेली होती. 37 दिवसापूर्वी या संबंधात सार्वजनिक आरोग्य विभागानं पीडब्ल्यूडीच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला पत्र दिलं होतं आणि या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला होता की फायर ऑडिट करणं आवश्यक आहे. जर एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर या संपूर्ण अशा पद्धतीची दुर्घटना होऊ शकते, याची जाणीव आरोग्य विभागानं विद्युत विभागाला करून दिली होती. मात्र तब्बल 37 दिवस या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष झालं. प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी या संदर्भातलं स्मरणपत्र विद्युत विभागाला दिलं, त्याकडेही दुर्लक्ष झालं आणि एकूणच जर पाहिलं तर साधारणतः ज्या वॉर्डमध्ये ही संपूर्ण घटना घडली त्याच वॉर्डमध्ये काही दिवसापूर्वी वॉशिंग मशीन सुद्धा जळाल्याची धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. त्यावेळेला तर ही संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली असती आणि जळालेल्या वॉशिंग मशीनच्या घटनेची गंभीर दखल घेतली असती तर कदाचित ही घटना आजची टाळता आली असती असंही सांगितलं जात आहे. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या स्मरणपत्रावर विद्युत विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलं. फायर ऑडिटच्या या संपूर्ण प्रक्रियेच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना विद्युत विभाग असेल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल या संपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी या वॉर्डमध्ये आग लागली होती त्याच दिवशी या रुग्णालयातल्या फायर सेफ्टी मशीनने काम केल्याचंही सांगितलं जात नाही. फायर सेफ्टी संदर्भात जो अलाराम असते तो देखील वाजला नसल्याचं सांगितलं जातं. काल सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली, चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण चौकशी समितीला आठवड्याभराचा काळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे आठवड्याभरानंतर या घटनेमध्ये आणखीन कुठल्या कुठल्या विभागाचं दुर्लक्ष झालं, कुठल्या कुठल्या गंभीर बाबी ज्या आहेत त्या या व्यवस्थेमध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत या संबंधातील संपूर्ण माहिती आठवड्याभरानंतर उघडकीस होईल. मात्र प्राथमिक दर्शनी 3 महत्वाचे मुद्दे होते आणि या 3 महत्वाच्या मुद्द्याकडे एकूणच पीडब्ल्यूडीच्या विद्युत विभागाचं दुर्लक्ष झालं. सरकारी अनास्था आणि लालफित शाहीत ही संपूर्ण फायर ऑडिटची फाईल अडकली आणि त्यामुळेच ही संपूर्ण घटना घडल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. अर्थातच शुभम, अनास्था आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच एका आठवड्यामध्ये जबाबदारी निश्चित सुद्धा होणार आहे. त्यामुळे लक्ष या घटनेकडे असणार. धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली आहे. तर अधिष्ठात्यांच्या केलेल्या गंभीर आरोपांनंतर अमरावती रुग्णालय अग्निकांड प्रकरणात एक नवं वळण आलेलं आहे. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या व्हेंटिलेटरच्या दर्जावरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर नंदकिशोर राऊत यांनीच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. मशीन लो ग्रेडच्या खरेदी केल्यामुळेच हा अपघात घडलाय का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे काल 24 ऑगस्टला ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला ते आणि 2022ला ज्या व्हेंटिलेटरला आग लागली होती ती दोन्ही एकाच कंपनीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कसं आहे, आता इलेक्ट्रिक त्याच्यावर पॉवरचं काही लोड जास्त होतं का, जास्त मशीन होत्या का, AC आहे सगळं असल्यामुळे ते बघावं लागेल. परत काही तुमच्या मशीनमध्ये काही कशा प्रकारची मशीन ही 8 महिन्यापूर्वीच सुरू झाली असं मला समजलेलं आहे मशीन. तर ते चांगल्या क्वालिटीची घेतल्या गेली की नाही याचं पण चौकशी व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का. की मशीन लो ग्रेडची जर घेतली आपण तर त्याच्यामध्ये असे इलेक्ट्रिकचे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. म्हणून आम्ही चांगल्या प्रतीच्या उत्कृष्ट आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी घेतल्या आणि ज्या आधीच्या होत्या जुन्या त्याच्यापेक्षा हे सुपर आहेत. पाहून घ्यायचं तुम्ही कधी जाऊन. आणि ते आता मी काढून ठेवल्या जुन्या आणि नवीन लावल्या आहेत तिथं आणि ते कार्यान्वित पण केले आहेत.